मन हे कंट्रोल करायला पाहिजे का, की त्याला आपण आपला मित्र बनवावं? बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. आपण म्हणतो की मेडिटेशन करा किंवा आपण म्हणतो अरे तू स्ट्रेस घेऊ नकोस हां, म्हणजे तू काळजी करू नकोस हां, तू उगाचच अँक्झायटी घेतोयस. म्हणजे हल्ली हे नवीन शब्द आहेत खूप सारे. अँक्झायटी आणि स्ट्रेस हा म्हणजे प्रत्येक वाक्याच्या नंतर अँक्झायटी आणि स्ट्रेस हा शब्द आपण ऐकतो. पण हे ना सोपं नाही अगं. म्हणजे आपण कितीही म्हटलं की तू टेन्शन घेऊ नकोस, मग उलट अजून टेन्शन येतं. काय करावं मग? मग मनाला दुसरीकडे वळव. तू एक्झॅक्टली म्हणालीस की ते मंकी कसं वर खाली करत राहील. श्वास जो आहे ना, म्हणजे जी प्रकृती आहे आपली, सगळी जी आपली अवयव इंद्रिय आहेत, आपल्या पंचतन्मात्रा, पंचमहाभूतांमधलेला देह, या सगळ्यांना एका माळेत ओढणारा जो श्वास आहे आणि या श्वासावर जर आपण नियंत्रण ठेवू शकलो, तर आपल्या मनावर नियंत्रण राहील. आपल्याला सगळं कळत असतं की नाही इथे चुकतं आहे आपलं, आपल्याला चिडायला नको आहे, आपल्याला अपशब्द वापरायला नको आहे. पण तरीही तो ब्रेन इमोशनली हायजॅक होऊन जातो. तो हायजॅक नसेल करायचा तर कम बॅक टू युअर ब्रेथ, टेक डीप ब्रेथ्स. मग तू अवेअरनेसने ब्रेथ घ्यायला सुरुवात कर. सगळं लक्ष तुझं त्या ब्रेथकडे ठेव, तुझ्या श्वासाकडे लक्ष जाऊ दे. आणि मग असं करून आपलं मन शांत इतकं होऊ शकतं की निर्मल होऊ शकतं.